धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या धावतीये ती होते ती 18. बिनबाद 18 धावा. सुरेख सुरेख अशी फलंदाजी. टाक लवकर पटापट, मला इकडे बघून आहे. रॉयल वॉरियर्स संघ या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा. त्याच्यावर बघून बरं पडतं. तिथे काय दिसत नाही, तिथे पण काय दिसत नाही. तो कसा उभा राहून म्हणतो काय माहिती. इथून उलट पिक्चर दिसतं तरी थोडस. हे भाई आमच्याकडे चालू आहे परिवारला अंडर ओव्हरआर्म, अंडर ओपन बॉक्स. पांड्या सर वगैरे तिकडेच आहे, चंदू शेट्टी. श्री साई चंदू. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पहिला वाईसा चालू आहे ना. पहिल्या षटकातील पुन्हा एकदा लगावलेला हा चौकार. चेंडू अडवेपर्यंत मिळतात त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या वाढते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ती 20 धावा. क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20 धावा. बिनबाद 20 धावा. रॉयल वॉरियर्स संघाच्या होत आहेत त्या 20 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय विक्रोलियन्स आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आणि पावसाळ्या क्रिकेटच्या स्पर्धेमधील आजच्या दुसऱ्या सत्रातील प्राथमिक फेरीचा हा पहिला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख आयोजन, सुरेख नियोजन. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करतायत ते अशरफ आणि सौरभ. चंद्र सरांचं आहे ना. नाणेफेकीचा कॉल. टॉस जिंकला तो रॉयल वॉरियर संघाने आणि प्रथम फलंदाजी या ठिकाणी करायला दिसते आपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. तू कुठल्या मॅच सांगतोय? करतो सांगतो किती करतो पुढच्या ना सर. कुठे ना ओपन कुठे ना टाकी येते पहिला निसर्गाच्या सानिध्यात. नक्कीच पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दुसरं षटक घेऊन येत आहे तो सचिन. आखूड टप्प्याचा चेंडू, समोर मारलेला फटका, स्ट्रेट डाईव्ह आणि जातोय तो सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या षटकाराने धावते. धावसंख्या होते ती 26. बिनबाद 26 धावा. रॉयल वॉरियर्स आक्रमक पैत्र्यामध्ये. प्रत्येक चेंडूचा मोठा मोठा समाचार आणि प्रत्येक चेंडूवरती लगावले जात आहेत त्या जोरदार फटके. आणि या ठिकाणी आपण पाहतोय बिनबाद 26 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु चेंडू जातोय यष्टीरक्षक हातामध्ये. चेंडू काय बॅटला स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. बरोबर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, स्वैर मारा. पंचांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. आणि या ठिकाणी पाहायला मिळतोय त्या स्वैर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला सुरेख असा चांगला फटका आणि जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 33 धावा.
अंपायर या ठिकाणी आपल्याला काहीतरी निर्देश करतायत. सर 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 इकडे बॉल पाहिजे वाटतं. या ठिकाणी थोडासा आपण पाहतोय प्रत्येक चेंडू रबर बॉल असल्यामुळे क्रीडांगणाच्या बाहेर फेकला जातो आणि तो परत मिळेपर्यंत थोडीशी वाट पाहावी लागते. परंतु या ठिकाणी सकाळपासून आतापर्यंत जवळ जवळ नाही म्हटले तरी 30 ते 35 चेंडू हे सीमारेषेच्या बाहेर गेलेत आणि सीमारेषेच्या बाहेर गेलेले चेंडू आरपार क्रीडांगणाच्या आरपार मारलेले चेंडू त्यांची गणना जर आपण केली तर ती सुद्धा 50च्या वर जाऊ शकते. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू क्रीडांगणामध्ये पोहोचलेत. सामन्याला पुन्हा या ठिकाणी सुरुवात करत आहोत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बिनबाद 33 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार नक्कीच जाईल तो चेंडू सीमारेषा पार आणि चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 37 विदाउट लॉस. रॉयल वॉरियर मोठा नामांकित असा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. बिनबाद 37 धावा. पुन्हा एकदा उत्तुंग मारलेला फटका नो मॅन्स लँडच्या चेंडू विसावतोय आणि पहिला धक्का रॉयल वॉरियर संघाला. अत्यंत चांगली फलंदाजी केलेला हा फलंदाज या ठिकाणी होतोय तो बाद. अशरफने केलेली घणादादी फलंदाजी 6 चेंडू आणि 17 धावा. शॉर्ट चेंडूचा केलेला समाचार परंतु चेंडू अत्यंत चांगला झेल टिपला गेलाय या ठिकाणी आपण पाहतोय. रॉयल वॉरियर संघाचं प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये एक गडी बाद 37 धावा. बॅट्समॅनचं नाव माहितीये का? हा फोन केलाय त्याच्यावर करताय रोहित. नवीन फलंदाज आहे तो रोहित. नक्कीच आपण या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू असलेल्या सामन्याचा अंतर्गत धावसंख्या झाली ती 64 धाव. क्रीडांगण क्रमांक 1 वरती अजूनही सामना सुरू आहे आणि अत्यंत 2 नामांकित संघांमधून ही लढत. रॉयल वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या गडी बाद होण्यामुळे स्थिरावली. एक गडी बाद 37 धावा. या सरासरीने जर आपण पाहिलं तर नक्कीच बॉलरचं नाव आहे नवीन गोलंदाज वंश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39 धावा. एक गडी बाद.
नक्कीच तिसरं षटक घेऊन येत आहे तो वंश. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ. दोन बॉल टाकून झाले तरी हा आमचा म्हणून बॉल आहे. कंटाळा आला. हो म्हणजे दोन बॉल टाकून झाले तरी तो टाकून आकुटोपचा सुरेख 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 याला म्हणतात गोलंदाजी. निर्धाव चेंडू. वंश अत्यंत चांगली बदल आली तर या ठिकाणी पाहायला मिळते. थोडासा वेळ घेतोय प्रत्येक चेंडू टाकण्यामागे. या ठिकाणी आमचे गुणलेखक रोशन मॅडम या ठिकाणी सांगतात दुसऱ्या क्रीडांगणावरती चालू असलेले 2 चेंडू गोलंदाजी झाले तरी आमचा चेंडू टाकत नाहीये आमच्या इकडचा गोलंदाज आणि थोडासा विलंब लावतोय प्रत्येक चेंडू मागण्यामागे. सुरेख असा चांगला फटका स्ट्रेट मारलेला फटका आणि जाऊन पोचेल तो सीमा रेषा पार आणि षटकार. चांगलाच फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. अत्यंत आकर्षक फटके आणि या सकाळपासून आतापर्यंत 17 मधील एकंदर षटकार लगावले गेले ते 54 षटकार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू निर्धाव असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु चेंडू यष्टीरक्षच्या हातातून सुटतोय आणि मिळतायत त्या 22च्या रूपात 22च्या रूपात मिळालेल्या आताच्या 2 आहे ना एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 46 धावा. एक गडी बाद 46 धावा. क्रीडांगण क्रमांक 2 वरती धावसंख्या झाली ती 77 धावा. जिंकायला हव्यात ते 78 धावसंख्येचं लक्ष. बरोबर ना तुमच्या तिकडे 76 धावा झालेल्या आहेत. जिंकायला हव्यात त्या 77 धावसंख्येचं लक्ष. चुकीची दुरुस्ती 76 धावा झालेल्या आहेत. जिंकायला हव्यात त्या 77 धावा. क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना या ठिकाणी आपण पाहतोय रॉयल वॉरियर्स अत्यंत आक्रमक फलंदाजी करतायत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 47 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू सीमाचार घेतील नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू विसावतोय आणि जातोय तो सीमा रेषा पार आणि पंच या ठिकाणी निर्देश करतायत षटकार. सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सौरभ आणि रोहित 2 मातब्बर खेळाडू आणि फलंदाज अष्टपैलू फलंदाज. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 53 धावा. आक्रमक फलंदाजी करतायत ते 8 चेंडू मध्ये 24 धावांचा. पुन्हा एकदा मारलेला फटका पाहून धावून धावा करायचा प्रयत्न. नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू विसावतोय. धावून धावा करतायत प्रयत्न. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 53 धावा. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 55 धावा. 1 गडी बाद 55 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि रॉयल वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी बनवल्या त्या 1 गडी बाद 55. अच्छा ती तिकडे बघतो कोणाचे जास्त
अजूनही चौथं षटक मार्गस्थ आहे. बॉलच नेम गोल्डन होल्डर, बल्ब का होल्डर. गोल्डन नक्कीच या ठिकाणी आपण पेड नाव आपण बघतो आणि तेच नाव आहे गोलंदाजाचं होल्डर, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रकाश पडला जातो. आणि प्रकाश देऊन या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रकाश जोतात नसलो तरी सुद्धा दिवसाच्या प्रकाशामध्ये आहोत. आणि दिवसाच्या प्रकाशामध्ये आमच्या सोबत गुणलेखक जोडल्यात त्या रोशन मॅडम. अत्यंत चांगलं गुणलेखन. हा, सुमन ना, सोनम मॅडम. मी प्रत्येक सामन्यागणिक त्यांचं नाव बदलते, कारण त्या मला स्वतःहून सांगतायत साहेब माझं नाव हे आहे म्हणून. खरंच सुरेख आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजेत असा महिलांना दिलेला हा प्राधान्य या ठिकाणी आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण दोन ठिकाणी दोन क्रीडांगणामध्ये पाहतोय. पहिल्या क्रीडांगण 1 आणि क्रीडांगण 2 अशा दोन्ही ठिकाणी गुणलेखिका म्हणून या ठिकाणी चंद्र सर यांनी दिलेले हे प्राधान्य खरंच एक कौतुकास्पद या ठिकाणी आपण पाहतोय. पुरुषांसोबत आपण कुठेही कमी नाही. आणि याच क्रिकेटच्या माध्यमातून असलेली आवड आणि गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये सोनम मॅडम या ठिकाणी आमच्या सोबत जोडलेले आहेत. आपण पाहतोय सकाळपासूनच्या आतापर्यंत सत्रामध्ये अत्यंत चांगली गुणलेखकाची कामगिरी. सामन्याकडे वळूया. अजूनही चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या स्थिरावली ती 1 गडी बाद 55 धावा. पुढचा चेंडू होल्डर यांचा पहिला चेंडू, सुरेख अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू जातोय. रॉयल वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला होता. पाहूया आपल्या संघासाठी 5 षटकांच्या सामन्याअंतर्गत किती धावा करतायत आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. विक्रोन्स 2022 पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा हा लाख मोला स्पर्धेची पारितोषिक असलेली स्पर्धा. उद्याच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सुरेख असा हा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला जोरदार प्रहार आणि षटकार. धावसंख्या पुसते ती 6 धावाने. अजूनपर्यंत आताच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सकाळपासून आतापर्यंत 56 षटकार लगावले गेलेत. उत्तुंग असे षटकार आपण पाहतोय. अत्यंत चांगले सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या परिस्थिती 1 गडी बाद 61 धावा. रॉयल वॉरियर्स हा नामांकिताचा संघ. अत्यंत चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अवंतर एक रन आला, एक रन आला परत. वाईट चेंडू, अवांतर चेंडू आणि धावसंख्या झाली ती 62 धावा. या ठिकाणी सुरेख चेंडू टाकला गेलेला होता, परंतु बॅटची कड घेऊन थर्ड नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. तत्पर धावून काढतायत ते फलंदाज. 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि एकंदर 3 धावा धावून काढण्याचं कौशल्य दोन्ही फलंदाज या ठिकाणी समाधानी मांडतायत. आणि धावसंख्या पोहोचते ते 3 धावांनी 65 धावा. 1 गडी बाद 65 धावा. सुरेख आयोजन, सुरेख नियोजन. या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पार पाडणारे आमचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांचं नामांकन केलं जातं तसे अमित गोलतकर असतील, कन्नलनी घोरपडे सर असतील, करुणा कोटीन सर या आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि चंद्रकांत शिंदे सर आयोजकांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रोन्स 11 या संघाकडनं लाख मोलाची स्पर्धा, पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि एकंदर 1 आणि 2 अशा क्रीडांगणामध्ये एकंदर 16 संघ या ठिकाणी आपण पाहतोय. अत्यंत नामांकित असे संघ आपल्याला सकाळपासून आतापर्यंत पाहायला मिळालेत. आणि प्रत्येक सामने हे एकतर्फी न होता प्रत्येक अटीतटीचे सामने. मगाच्या सामन्यामध्ये टायटन या संघाने जवळजवळ अजूनपर्यंत पावसाळी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या केली ती म्हणजे 101 धावा आणि तो सर्वोच्च उच्चांक गाठला. त्या धावसंख्येचा उच्चांक आहे तो टायटन संघाकडनं. त्याच्या सामन्याकडे वळूया. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 65 धावा. रॉयल वॉरियर्स विरुद्ध प्रांजल 11 चालू असलेल्या 2 सामन्यांतर्गत प्रथम फेरीचा पहिला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा होल्डर यांचा पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटला काही स्पर्श केला जात नाही. चेंडू विसरतो एस्टेरकच्या हातामध्ये. चौथं षटक समाप्त होत आहे. चौथ्या षटक क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 65 धावा. क्रीडांगण क्रमांक 1 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 65 धावा. अजूनही एक षटक शिल्लक आहे, म्हणजे शेवटचे 6 चेंडू. अजून किती धावा कुठतायत दोन फलंदाज रोहित आणि सौरभ.
दोन नामांकित असे फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे बॉलच नाही, बॉलच नाही. लास्ट ओव्हर आणि लास्ट षटक. कोण वंश बोलला का? नक्कीच वंश, म्हणजेच वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचं षटक, 5वं षटक. पुन्हा एकदा दुहेरी षटक टाकण्यासाठी आणि संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी येतोय तो वंश. भाऊया 6 चेंडू त्याला टाकायचे. धावसंख्या स्थिरावते की वाढते आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल रॉयल वॉरियर संघ समोरच्या संघासाठी किती धावसंख्येचं लक्ष गाठतायत. शेवटचे 6 चेंडू, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 65 धावा. पुन्हा एकदा पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू बॅटला काही स्पर्श केला जात नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 65 धावा. या ठिकाणी आपण प्रायोजकांची मांदियाळी या ठिकाणी पाहतोय. नगरसेवक माननीय श्री उपेंद्रजी सावंत असतील, सौ प्रियांकाताई शृंगारे साहेब माजी नगरसेविका, तसेच प्रबोधजी राऊत, वितस्ता कॅटरर्स आणि डेकोरेटर्स, तसेच अर्णव स्पोर्ट्स, श्री शांतीबाई मोटा, त्याचप्रमाणे महेंद्रजी पांचाळ, स्वास्ती क्रिकेट क्लब, तसेच सुधांशू स्पोर्ट्स, तसेच श्री बिपिन उघाडे, तसेच आई कल्याणी रिअल इस्टेट आणि स्ट्रायकर स्पोर्ट्सचे सर्व म्हणजेच आमचे प्रसाद एरुणकर सर, तसेच सुधांशू स्पोर्ट्स, तसेच श्री शांतीबाई मोटा, श्री आई कल्याणी रिअल इस्टेट आणि नगरसेवक मुद्दामून यांचा नामोल्लेख करायचा वाटतो ते आमचे क्रिकेटवरती अफाट प्रेम असणारे आमचे स्थानिक नगरसेवक श्री उपेंद्रजी सावंत सर यांच्या माध्यमातून आपण प्रमुख प्रायोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तसेच स्वास्ती क्रिकेट क्लब महेंद्रजी पांचाळ, तसेच आमदार विक्रोळी विधानसभा माननीय आमदार माननीय श्री सुनीलभाई राऊत यांच्या विद्यमाने या ठिकाणी आपण पाहतोय ती 1 लाख मोलाची स्पर्धा. तसेच शंकरजी धमाळे साहेब वाहतूक सेना उपाध्यक्ष, तसेच उपेंद्रजी सावंत स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक आमदार विक्रोळी विधानसभा श्री सुनीलभाई राऊत सरांच्या विद्यमाने आज आपण प्रमुख प्रायोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. आणि सुरेख असं आयोजन नियोजन करतायत ते विक्रोळी 11 हा संघ. धावसंख्या होते ती पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 71 धावा झालेल्या, शेवटचं षटक शिल्लक आहे आणि उत्तुंग मारलेला फटका पाहूया. जोरदार प्रहार आतापर्यंत केलेला हा उत्तुंग मारलेला फटका आणि धावसंख्या बरोबर ना, 1 गडी बाद 71 धावा. नक्कीच आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत ते, अत्यंत चांगली फलंदाजी करतात. 15 चेंडू आणि 39 धावसंख्या करतात ते सौरव. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला फटका आणि जातोय सीमा रेषा पार आणि षटकाराने धावसंख्या धावणार नक्कीच. या क्रीडा नगरीमध्ये आपण मगाशी बघितलं ट्रायटन संघ ज्यांनी कुठल्या त्या 102 धावा, आज सकाळपासून आतापर्यंत 113 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. अत्यंत चांगलं आयोजन, अत्यंत चांगलं नियोजन आणि स्फूर्त असलेले आपले प्रायोजक म्हणून स्थानिक नगरसेवक माननीय श्री उपेंद्रजी सावंत. 45. सौरभ 16 चेंडू आणि वैयक्तिक धावा आहेत त्या 45 आणि 7 चेंडू आणि 10 धावा येतात तो रोहित. दोन्ही मातबर असे फलंदाज. सुरेखाचा फुलटॉस चेंडू आणि नक्कीच जाईल तो उंच मारलेला फटका, परंतु चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये विसावतोय आणि धावा काढायचा प्रयत्न करतोय तो. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती 79, म्हणजे जिंकायला हव्यात त्या 5 षटकांमध्ये 80 धावांचं लक्ष. क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना रॉयल वॉरियर्स संघाने धावसंख्या झाली ती 79 धावा. समोरील संघाला जिंकायला हव्यात त्या 80 धावसंख्येचं लक्ष.
नक्कीच आश्रमने ठरवल्या त्या 6 चेंडू आणि 17 धावा. सौरभ याने कुठल्या त्या 17 चेंडू आणि 47 धावा. रोहित यांच्या 7 चेंडू आणि 10 धावा. एकंदर 5 षटकाच्या नंतर धावसंख्या झाली ती 79 फॉर 2 विकेट्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. सुरेख असं गोलंदाजी केली ती परेश यांनी. पहिल्या षटकामधील महत्वाच्या 20 धावा दिल्या. अति महागडं षटक. त्यानंतर सचिन यांनी टाकलेलं विवरण. एका षटकामध्ये दिल्या त्या 1 गडी बाद आणि 2 डॉट्स टाकून सरासरी दिल्या त्या धावसंख्येच्या 19 धावा. त्याचप्रमाणे वंश यांनी टाकलेलं षटक, 2 षटकं त्यांनी टाकली. अत्यंत चांगलं धावसंख्या रोखल्या आणि 29 धावा जरी दिल्या असल्या तरी प्रत्येक षटकामागे 14.5 अशी सरासरी यांनी धावा दिल्या. त्या 2 षटकं अत्यंत महत्वाची टाकली गेली. त्यानंतर होल्डर यांचं 1 षटक आणि त्या षटकामध्ये दिल्या त्या फक्त महत्वाचं षटक आणि 4 धावा देऊन आपल्या संघाला थोडीशी अत्यंत चांगल्या जास्तीत जास्त धावा करण्यापासून रोखलंय समोरच्या संघाला, रॉयल वॉरियर्सला. या ठिकाणी हव्यात त्या 30 चेंडू आणि 80 धावसंख्येचं लक्ष्य. क्रीडांगण क्रमांक 1 सराव कोणी करू नका, सामना लागलीच चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे, आपण समोरील जे गोलंदाज आहेत त्यांना विनंती करायची, आपण सराव करू नका. शेख सर इनिंग खत्म हो गया इधर, पहला सेकंड पे खत्म हो गई इनिंग. जिंकायला हव्या त्या 30 चेंडू आणि 80 धावसंख्येचं लक्ष्य. कितीला स्कोर? क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू असलेल्या सामन्याअंतर्गत धावसंख्या झाली ती 24. बरोबर ना? क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेल्या सामन्याअंतर्गत जिंकायला हव्यात त्या 30 चेंडू आणि 80 धावसंख्येचं लक्ष्य. प्रांजल 11 या संघाला नक्कीच प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल.
त्यांच्या अकराच आहेत ना, तिकडच्या प्लेअरला विचारा बॉलरचा ना, फिल्डिंगला आला पाहिजे ना. येलो आला. येलो आला पाहिजे. रॉयल वॉरियर्स बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम्स. रॉयल वॉरियर्स बॉलर्सचं नाव सांगा. आपले 11 प्लेअर आम्हाला कल्पना आहे, पण आपल्या बॉलरचं नाव सांगायचंय. देवराज. थँक्यू. त्याचा आता बोलू ना, सलमान बॅट्समन. त्याचा पण हे 11च आहेत ना. देवराज बरोबर ना. देवराज नाही, तोच तुम्ही आवाज दिला तो येत आहे ना आता. सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू आणि पहिलाच प्रहार. स्ट्राईक लावतो तो सलमान, आणि सलमान यांनी तडवलेला पहिला चेंडू. संघाचं खातं उघडलं जात आहे एकेरी धावेने. 30 चेंडू आणि जिंकायला हव्यात त्या 80. जिंकायला हव्यात त्या 80 धावा. हा, पहिला बॉल सलमान. पुन्हा एकदा अवांतर चेंडू या ठिकाणी दाखवत आहेत, पंच दंडित करतायत. एकेरी धावेने धावसंख्या संघाचं खातं उघडलं जात आहे. धावसंख्या झाली ते 2 धावा. नाही, नॉट साईडला आता सलमान आहे. स्ट्राईक करून इकडे गेला तो. पुन्हा एकदा आखोड टप्प्याचा चेंडू काही बॅटला स्पर्श होत नाहीये, पण जोरदार प्रहार नक्कीच मारायचा प्रयत्न होता, परंतु एकेरी धावेवरती धाव समाधान मांडतात. आता जो खेळतोय तो सलमान. आता सलमान आहे. नाही, त्यानेच सांगितलं टीम क्या बोलाय, दोघांचे टी शर्ट सारखे नाही. बरोबर. पुन्हा एकदा अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, दंडित करतायत पंच. धावसंख्या एकेरी धावेने धावते. धावसंख्या पोहोचते 4 धावा. पहिले षटक मार्गस्थ. अरे आना दादा दिल्ली. तो अभी काय को गया इधर बैठने का ना. बॅट्समन का नाम बोल. हा, तिकडे कोण आहे. गेला कशाला, इथेच बसून. सांगायचं आम्हाला ना जायच्या अगोदर. आकाश. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू नक्कीच सुरेख कार्पेट क्षेत्रामधील चेंडू विसावतोय. चेंडू जाई क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत निघतात त्या 2 धावा. 2 धावेने पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मार्गस्थ. धावा झाल्या त्या 6 धावा. बिनबाद 6. पुन्हा एकदा सुरेख असा चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. क्षेत्रकाच्या हातात विसावण्यापर्यंत एकेरी धावेवरती समाधान मांडतात दोन्ही फलंदाज. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 7 धावा. पुन्हा एकदा मारलेला फटका या माटक्यावरती सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी अडवल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती 9 धावांवरती. क्रीडांगण क्रमांक 1 वरती चालू असलेला सामना. धावसंख्या झाली 1 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 9 धावा. अजून 4 षटक शिल्लक. जिंकायला हव्यात त्या 80 धावसंख्येचं लक्ष. करण रणजेट आपण बघितला तर सरासरी आहे प्रत्येक षटकाच्या मागे ती 9 धावांची, परंतु नक्कीच उर्वरित 4 षटकामध्ये ही सरासरी वाढवावी लागेल. जोरदार फटके का मारावे लागतील. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल.
अजूनही 24 चेंडू आणि 71 धावसंख्येची आवश्यकता. प्रांजल 11 हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय प्रांजल 11 हा संघ बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम्स. सुरेख मारलेला फटका आणि जातोय सीमारेषा पार षटकार. बॉलर्स नेम, बॉलर्स. इसको दिखते नहीं. इधर इधर गोलू. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाज आहे तो गोलू. शेवटच्या षटकामध्ये पाहिजे त्या क्रमांक 2 वरती 6 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. 4 आहे ना. क्रमांक 1 वरती आपला चालू असलेला सामना. काय म्हणते? सिग्नल नाही दिलं. अच्छा अच्छा. धावसंख्या झाली ती 19 धावा. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू जोरदार प्रहार नक्कीच जातोय आणि सुरेख असा झेल टिपला जातोय. सीमारेषेच्या आजबाजूला उभा असलेला हा क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद, सलमान बाद. करायच्या होत्या त्या 80 धावसंख्येचं लक्ष. दुसरं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी आपण धावसंख्या पाहतोय. पहिला धक्का बसलाय तो प्रांजल 11 संघाला. नवीन फलंदाज जयेश. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेट. पहिला गडी बाद प्रांजल 11 संघाला सलमानच्या माध्यमातून. हा हा, नाही तो लॉट बघायला लागेल. कोण कोण मॅच आले ते वरती आता चेंज होईल ना. धुरी 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 धुरीकडे हे धुरी बोलो. नेक्स्ट टॉसच्या मॅचला बोलो. या ठिकाणी आपण पाहतोय 6 धावा आणि 6 धावाने धावसंख्या धावते. धावसंख्या पोचते ती 25 धावांवरती. एकंदर सकाळपासून आतापर्यंत आपण बघितलं ते एकूण तर यापुढील होणारा सामना जो आहे तो म्हणजे गोरेगाव स्पोर्ट्स सुरेख असा लेफ्ट हँड बॅट्समन असलेला फलंदाज. विजयी संघ. तर या सामन्यात जो कोणता संघ विजय संपादन करेल त्या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण लगेच नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचकांच्या जवळ यायचे. धावसंख्या झाली ती गोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन गोरेगाव आपल्या कर्णधाराला समालोचक कक्षात पाठवायचे. गोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन गोरेगावचे कर्णधार
अजूनही 18 चेंडू आणि 49 धावसंख्येचं लक्ष. पुन्हा जिंकायला हव्यात त्या 18 चेंडू आणि 49 धावसंख्येचं लक्ष. रिक्वायर रन रेट असणार आहे 16.32, म्हणजेच अजूनही बरेच मोठे फटके लगावे लागतील. महत्वाचा गडी सलमान 7 चेंडू मध्ये 14 धावा ज्याने कुठल्या. या ठिकाणी नक्कीच नवीन गोलंदाज. बॉलरचं नाव काय टाकणार? माईक पण घेऊन गेला दूर. कुठे गेला दूर? तर विनंती असेल कोरेगाव स्पोर्ट्स असोसिएशन आपले कर्णधार आपण समालोचन कक्ष जवळ यायचे. बॉलर बॉलर डॉट आणि 6. नवीन गोलंदाज पहिला आहे, विकेट नंबर 1. बॉलर बॉलर राहुल ना? राहुल या ठिकाणी पहिला वैयक्तिक षटक टाकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती लगावलेला जोरदार प्रहार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय जयेश 3 चेंडू मध्ये 12 धावा आणि आकाश 2 चेंडू मध्ये. वाईट पण आहे. डॉट वाईट. वाईट आहे तो. डॉट तो वाईट आहे का? वाईट आहे. वाईट आहे डॉट नाही. वाईट आणि 6. अजूनही हव्यात त्या 18 चेंडू आणि 49 धावसंख्येचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. एका टीचा सामना या ठिकाणी नक्कीच प्रांजल 11 आणि रॉयल वॉरियर्स. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. जोरदार प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख असा षटकारच्या माध्यमातून धावसंख्या धावते, धावसंख्या पोचते ती 44. धावसंख्या झाली ती 44. 80 80 80 करायचे. प्रत्येक 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी फलंदाजी. पुन्हा एकदा मारलेला फटका पाहूया. आणि हॅट्रिक लगातार 3 षटकार या ठिकाणी लावण्याचा मान मिळतोय तो आकाश याला. अत्यंत चांगली आकर्षक फलंदाजी. 3 लगातार षटकार या ठिकाणी लगावले जातात. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. धावसंख्या आहे ती 50 धावा. आखू टप्प्याचा पुढचा चेंडू याला म्हणतात कमबॅक. राहुल यांच्याकडनं 3 लगातार जरी षटकार लगावले असतील तरी सुद्धा 4था चेंडू डॉट टाकायचा प्रयत्न आणि अत्यंत चांगलं कौशल्य या ठिकाणी राहुल दाखवतोय. सातत्याने फलंदाजी करतोय तो आकाश. जोरदार प्रहार करतोय. 3 लगातार षटकार ज्याने लगावलेत. नक्कीच सामन्याकडे पुन्हा एकदा पुढचा डॉट चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी. चेंडू अगोदर खेळला जातोय आणि चेंडू विसावतोय यष्टीरक्षक हातामध्ये. तेरा चेंडू आणि 30 धावांचं लक्ष आणि सुरेख मारलेला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. आणि पाहूया पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. या षटकामध्ये एक महागडं षटक. अत्यंत सुरेख फलंदाजी. 4 षटकार या ठिकाणी लगावलेत या षटकामध्ये. आतापर्यंत
12 चेंडू आणि 24 धावसंख्येचं लक्ष. 12 चेंडू 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. हे धुरी मॅन ऑफ द मॅच दे ना, तुझी थांबली मॅच तोपर्यंत. द्या लवकर माईक घेऊन. हम्म. माईक ऑन कर. मुकेश हे आता हे मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जात आहे. या ठिकाणी नक्कीच एक सन्मान आहे आणि गौरव केला जातोय त्यांचा. तुझ्या इकडचीच मॅच आहे ती. तुझ्या इकडचीच मॅच आहे. हा मुकेश याप्रमाणे 15 चेंडूंमध्ये 41 धावांची धावसफलक खेळला तुम्ही. कसं वाटतंय क्रिकेट खेळल्यानंतर आणि असा फॉर्म असल्यानंतर? सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. आखूड टप्प्याचा चेंडू जातो. टीम सपोर्ट कशा प्रकारे म्हणजे तुम्हाला टॉप ऑर्डर मध्ये पाठवलं जातं फलंदाजीला आणि त्यानंतर ही पहा गंमत पावसाळी क्रिकेटची. या ठिकाणी चेंडू उडवताना घसरण निघते आणि घसकुंडी हीच पावसाळ्याची ओळख समजली जाते. आणि आपण पाहतोय आजा कौन सा मैच का उधर उधर बाजू में. नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट वेल. थँक्यू सो मच. तर हे होते मुकेश and that's all from आपण पाहतोय रॉयल वॉरियर्स विरुद्ध प्रांजल 11. अजूनही चेंडू आहेत 11 चेंडू आणि 21. विरुद्ध यंगस्टर पापडी वसई. सुरेख अशी गोलंदाजी. प्रतिनिधी पाठवा. आपले प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. गोरेगाव क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी यंगस्टर पापडी वसई. चला आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा यंगस्टर पापडी वसई. सुरेख असा फटका. आजी आकाश अत्यंत चांगली फलंदाजी करतोय. आपल्या संघाला विजय करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मारलेला षटकार. उत्तुंग असा षटकार. षटकाराने धावसंख्या धावसंख्या पोचते ती 65 धावा. नक्कीच अजून 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. मी मगाशीच म्हटलं होतं की प्रत्येक सामना गणिक आपण पाहतोय समीकरण बदलतंय. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 15 धावाचं समीकरण. सुरेख अशी फलंदाजी. मगाच्या सामन्यामध्ये ट्रायटन यांनी सर्वोच्च 101 धावा 102 धावा करायचा विक्रम केला आणि या ठिकाणी चेस करतायत तो प्रांजल 11 संघ. 80 धावांचा पाठलाग. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू विसावतोय. तत्वर नक्कीच निघतील त्या 2 धावा करून या ठिकाणी आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश यांच्या वैयक्तिक 10 चेंडू आणि 33 धावा आपण पाहतोय. अजूनही 11 चेंडू ज्यांनी ठरवल्यात तोच आकाश आणि या ठिकाणी वैयक्तिक 35 धावा. तेरा चेंडू आणि 48 धावाची पार्टनरशिप. पुन्हा एकदा सुरेख असा मारलेला फटका. त्या ठिकाणी धावून धावा करायचा प्रयत्न असेल नक्कीच. 4 गेला आणि जातोय सुरेखाचा चौकार. नक्की 14 चेंडू आणि 52 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत सकाळपासून तर एकंदर षटकार लागावले ते 65. चौथं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू सुरेख असा चांगला फटका आणि आकाश अत्यंत आक्रमक पवित्र्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते उत्तुंग षटकार आणि षटकाराने धावसंख्या पोचते ती
77 नक्कीच. करायचे किती? तीन रन पाहिजे, 6 बॉल. अजूनही 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 13 बॉल जे सुरेख अशी फलंदाजी, 13 चेंडू आणि वैयक्तिक धावा आहेत त्या 45. पाचच सोडून काढले. माईक दे माईक. तू माईक दे ना. 6 1 4 40. काय 6 1 4 आता. आकाश यांचं विवरण केलं. माईक दे ना, तो दुसरा माईक दे ना. हा पाय नाही 6 में 3 मांगता बोले पहिल्या मॅच में 3 रन. या ठिकाणी आक्रमक पवित्र्यामध्ये फलंदाजी करतात. त्या ठिकाणी औपचारिक आपण पाहतोय. फलंदाज बाद आउट झाला. हा, कॉट अँड बोल्ड झालाय तो जयेश. अत्यंत त्यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. 5 चेंडू आणि 15 धावा कुठल्यात. धावसंख्या स्थिरावली ती 77 धावा, 2 गडी बाद. अजूनही 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. ये टूर्नामेंट में ना, ये टूर्नामेंट में असगर खान 32 बॉल 108 रन, 42 बॉल 156 और 11 बॉल में आप ये टूर्नामेंट. पाहूया कोणता संघ. प्रांजल 11 या ठिकाणी आपल्याला दिसतोय. नवीन फलंदाज रॉबिन. पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. एक अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया कोणता संघ या ठिकाणी जिंकतोय. प्रांजल 11. चार मध्ये 3 आहे ना, 5 कसं दाखवतो. सुरेख असा मारलेला फटका पाहूया, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय आणि नक्कीच धावा निघतील. धावून त्या 2. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि आकाश पुन्हा एकदा स्ट्राईकला. 3 धावा काढल्या. 3 या ठिकाणी सामना विजयी झालाय तो संघ प्रांजल 11. मॅन ऑफ द मॅच सांगा. शेख सर, आकाश को बुलाइए. आकाश मैच जीत गया. प्रांजल 11 जीत गया. आकाश सर को बुलाइए.